पनवेल महापालिकेच्या पहिल्या महासभेत सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी। पनवेल महापालिकेच्या पहिल्याच महासभेत सत्ताधारी विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। सभागृह सुरू होताच विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी करत प्रवेश केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते। विरोधी पक्षातील सदस्य अरविंद म्हात्रे यांनी महापौरांवर आरोप करत विरोधी पक्षनेते आणि सभागृह नेते निवडीचा मुद्दा उपस्थित केला। तसेच महापौर आणि आयुक्तांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची बाबही सभागृहात मांडली आहे। महापौरांनी मात्र आजच्या बैठकीत विरोधी पक्षनेते आणि सभागृह नेते यांची निवड होणार नसल्याचे स्पष्ट करत विषय पत्रिकेवरील फक्त 3च विषयांवर चर्चा होणार असल्याचे सांगितले। सभागृह सुरू होण्यापूर्वी विरोधी सदस्यांनी दिबा पाटील यांचे नाव लावण्याची मागणी करत घोषणाबाजी केली। काही सदस्यांनी अंगावर बॅनर लावून निषेध व्यक्त केला। या गदारोळातच महासभेचे कामकाज पार पडले असून पनवेल महापालिकेच्या पहिल्याच बैठकीत सत्ताधारी विरोधकांमधील वाद उफाळून आल्याचे चित्र पाहायला मिळाले। असा खरोखर नियम नाहीये। जे अरविंद म्हात्रे सभागृहात त्यांनी जे आणलेलं पुस्तक होतं ते पुस्तक वाचतानाच त्यांच्यामध्ये नंतर लक्षात आलं की असा नियम नाही आहे। सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेता यांच्या नावाला मंजुरी द्यायची असते, पण ती महासभेतच द्यायला पाहिजे असा कुठलाही नियम नाही। हायकोर्टाचा आम्ही काही अवमान करणार नाही, तिकडनं जे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करू, पण हा तिथपर्यंत जाण्याची आवश्यकताच नाही। त्यांनाही माहिती आहे त्यांचं पुस्तक वेगळं होतं आणि खरं प्रशासनाचं जे नियमांचं पुस्तक आहे ते वेगळं आहे। तो आपणही त्यांना विचारलं तर त्यांच्याकडे जे पुस्तक होतं ते वेगळं होतं, म्हणून मी तो बोललो सुद्धा आहे त्याच्यामध्ये। नाही असं कुठे ते चुकीच्या नियमांच्या आधारे चुकीच्या विषयांवर बोलत असतील तर सभागृहाचा वेळ का वाया घालवावा हा माझा त्यांना प्रश्न आहे। सभागृहाचा वेळ वाया नाही गेला पाहिजे ना। तुम्ही नियमाच्या आधारे जे काही विषय मांडाल, मी म्हटलं तुमचे प्रस्ताव सूचना पुढच्या सभेत घेणार। आजच्या सभेमध्ये 3च विषय होते आणि ते 3 विषय आपण पूर्ण केलेले आहेत। पहिलेच महानगर पालिकेच्या निवडणुकी झाल्यानंतर ही महासभा घेण्यात आली। ॲक्च्युली महासभा घेताना दुसरी महासभा म्हणून ते निदर्शनात मी आणून दाखवलं की दुसरी महासभा नाही आहे, ही पहिली महासभा आहे आणि त्याला महानगरपालिकेचा ॲक्ट आहे 19 कायद्याप्रमाणे। दुसरी गोष्ट त्या विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेता निवड व्हायला पाहिजे होती, तर ती न करता परस्पर ही डायरेक्टली काही सभा दुसरी म्हणून दाखवून या सभेमध्ये हे 3 विषय घेऊन विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेता ते घेतला नाही। ही मनमानी महापौरांची असल्या कारणाने आम्ही महापौरांच्या विरुद्ध मी मुंबई हायकोर्टात रीट दाखल केलेली आहे। मुंबई हायकोर्टात मी का रीट दाखल केलेली आहे त्याची प्रतसुद्धा तुम्हाला मी दाखवतो आणि आयुक्तांना सुद्धा मी काल सबमिट केले, महापौरांना सुद्धा काल सबमिट केले। ते एवढे झोपे गेलेले आहेत का त्यांना ते रीट आले ही माहिती नाही, एवढ्या पद्धतीने घाबरले ते। त्यांना निर्णय कायद्यानीच्या उत्तरानेच आम्ही देणार आहोत, कारण दडपशाही लोकशाहीला विरोधी पक्षनेता नसावा हा त्यांच्याशी दडपशाही चाललेला आहे। या दडपशाहीला वाचा होण्यासाठी मी 100% यांना न्यायालयातच उत्तर देणार ही माझी अपेक्षा आहे। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।